अमरावती शहरातील राजापेठ चौक परिसरात दुपारी अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली आहे। ओक बार आणि चंद्रकला बुक डेपोच्या जवळ ही आग लागली असून काही क्षणातच छोट्या आगीने भीषण स्वरूप धारण केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमागे अमरावती महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। राजापेठ चौक परिसरातील ओक बार आणि चंद्रकला बुक डेपो जवळ अचानक आग लागल्याची घटना घडली। चंद्रकला बुक डेपोचे मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 10 दिवसांपूर्वी अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथील अशोकाच्या झाडाची छाटणी केली होती। मात्र छाटणी केलेल्या झाडाच्या फांद्या व कचरा गेल्या 10 दिवसांपासून तिथेच पडून असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, असा आरोप करण्यात आला आहे। एका अज्ञात व्यक्तीने या साचलेल्या कचऱ्याला आग लावल्याने काही क्षणातच आग नियंत्रणाबाहेर गेली। या आगीमुळे संपूर्ण अशोकाचे झाड जळून खाक झालेत। त्याजवळील वीज पोलावरील तारा जळाल्याने शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती मिळत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील अनेक दुकानांचे फलक आणि जाहिरात पोस्टर्स जळून नुकसान झाले आहेत। वेळीच नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप केल्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र व्यावसायिक परिसरात मोठ्या आगीचा धोका निर्माण झाला होता। इथं 8-10 दिवसापासून झाड कापून गेले। आम्ही रोज फोन करून राहिलो, पण कोणी कचरा उचलायला येऊन नाही राहिले, झाड कापलं उचलायला येऊन नाही राहिले, ते सुकून गेलं। बाजूला ओके बार आहे, त्या ओके बारचे कर्मचारी झाडत जाळत येतात। समोर ट्युशन वरतं ट्युशन क्लासेस आहे, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे। काही परमिशन नसताना, इथे पार्किंगची व्यवस्था नसताना ट्युशन क्लासेस डॉक्टरांनी दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे। आता ही आग जर जास्त प्रमाणात लागली असती तर विद्यार्थ्यांना पाळायला जागा पण नाही आहे। नेमकं झालं का तसं? तिकडून झाडत आलं कोणी, झाडून तो कचरा लावला ना, आता कोण काय कचरा तसाच लावला झाडून, तो कचरा तिकडून आग लावून दिली बारीक मध्ये आणि चालला गेला। हे झाड केव्हा कापलेलं होतं? 8-10 दिवस झाले। तर हे कचरा उचलून नेलं नाही का? नेलाच नाही, फोन करू परेशान आहो आम्ही। तो कचरावाला आहे ते त्याला सांगू परेशान आहो। या घटनेनंतर परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिकांनी अमरावती महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। झाडांची छाटणी केल्यानंतर कचरा तात्काळ न उचलणे ही प्रशासनाची गंभीर हलगर्जीपणा असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जर या आगीत जीवितहानी झाली असती तर त्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल आता नागरिक विचारित आहेत।